नमस्कार, मी मनीषा. आज मी आपल्याला ससा आणि कासवाची एक वेगळीच गोष्ट सांगणार आहे. जुनी शर्यतीची नाही. तर ससा आणि कासव. तर कासव हे पाण्यात पण चालतं आणि जमिनीवर पण चालतं. तर ते रस्त्यावरनं एकदा हळूहळू असं चाललेलं होतं आणि ससा आपल्या पाठीला टोपली बांधून काहीतरी झाडपाला गोळा करत होता. तर ससा एका बाजूने चालला होता आणि कासव एका बाजूने चाललं होतं. एवढ्यात एका गाडीनं कासवाला धडक दिली आणि ते रक्तबंबाळ झालं. सशानं ते पाहिलं आणि रस्ता पार करून ते कासवाजवळ गेलं. "अरे रे, किती लागलंय रे तुला?" म्हणाला. आणि त्याने पटकन त्या कासवाला उचललं आणि आपल्या टोपलीत टाकलं आणि आपल्या घरी घेऊन गेला. मग त्याची पिल्लं नाचायला लागली, "आई आली, आई आली" करत. पण त्यांनी पाहिलं की आपल्याकडं कोणीतरी पाहुणं आलेलं दिसतंय आणि रक्तबंबाळ झालेलं दिसतंय. मग ते ससा म्हणाला, "आपण याला औषध पाणी करूया, झाडपाला लावूया." मग ती पिल्लं पण भरा ते पानं आणली, हे केली आणि त्या कासवाला सगळं औषध लावलं ते झाडपाल्याचं आणि कासवाला खूप बरं वाटलं. तर ससा म्हणला, "आता याला मी घरी पोचवून येतो." आपल्या पिल्लांना सांगितलं आणि त्याला आपल्या पाठीवर त्या टोपलीत घेतलं आणि तो निघाला त्याला पोचवायला. वाटेत लागली नदी. नदीमध्ये पाय घसरला सशाचा आणि दोघंही पडली. कासवही पडलं आणि ससाही पडला. सशाला पोहायला येत नव्हतं, कासवाला पोहायला येत होतं. मग कासवानं काय ओळखलं ते आणि त्यानं काय केलं, त्याची जी बुट्टी होती ती आपल्या पाठीवर ठेवली आणि त्याच्यामध्ये सशाला बसवून घेतलं. त्याचे ते मित्रही गोळा झाले ते कासवाचे. त्यांनी मदत करून सशाला त्या बुट्टीमध्ये बसवलं आणि कासव ती नदी पार करून वर आलं आणि त्यांनी सशाला त्याच्या घरी पुन्हा सोडलं आणि ते पिल्लं वाट बघतच होती आणि मग आई आली, आई आली म्हणाली आणि कासवानं अशा रीतीनं सशालाही मदत केली. आपल्याला जे येते त्याची मदत करून सशाला त्याच्या घरी त्यानं सोडलं आणि आपण हळू करत आपल्या घरी निघालं. तर अशी ही दोघांची निकोप मैत्री आणि निकोप स्पर्धासुद्धा कशी की जिंकलं म्हणून मत्सर धरायचा नाही आणि तेच धरून ठेवून बसायचं नाही. पण अडचणीत जर आलं तर त्याच जिंकलेल्यालासुद्धा शत्रुत्व न धरता मैत्री करायची. तात्पर्य काय, एकमेकांनी मागच्या गोष्टी विसरून सहकार्य एकमेकाला केलं पाहिजे. तर अशी ही बोधकथा मी वाचली होती, आपल्यासमोर सादर केली. आपल्याला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स द्या आणि शेअर करा. जास्तीत जास्त ही कथा शेअर करा. धन्यवाद. जय श्रीराम, जय रामकृष्ण हरी.